जीवनसत्व ड हे बेसिकली आपल्या त्वचेमध्ये तयार केल्या जातं. मग सूर्यप्रकाश ज्यावेळेस आपल्या त्वचेवर पडतं त्यावेळेला आपल्या त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार होतो. मग व्हिटॅमिन डी कमी असेल तर काय होतं? रुग्णाच्या पिंढऱ्या दुखतात, हातपाय दुखतात. सो जिथे जिथे आपले स्नायू आणि हाडं आहेत त्यांच्यामध्ये दुखणं हा जो प्रकार आहे ना, हे खूप कॉमनली व्हिटॅमिन डी कमी असल्यामुळे होतं, की आपल्या लघवीतून आतड्यांमधून कॅल्शियम ॲब्झॉर्ब करणं आणि त्याला आपल्या हाडांवर टाकणं. मग बऱ्याच जणांचं व्हिटॅमिन डी खूप कमी असतं, पण त्यांना काही त्रास नसू पण शकतो. पण ज्यांचं व्हिटॅमिन डी कमी आहे आणि ज्यांचे शारीरिक श्रम जास्त आहे, जे चालतात फिरतात, त्यांच्यामध्ये हे शारीरिक दुखणं, ज्याच्यामध्ये स्नायूंचं आणि हाडांचं दुखणं असणं आणि व्हिटॅमिन डी कमी असणं खूप कॉमनली जुडलेले आहेत. मग अशा रुग्णांना आपण एक 4-5 डोस जरी व्हिटॅमिन डीचे दिले तरी त्यांच्या दुखण्यामध्ये प्रचंड प्रमाणात आराम पडतो. आपण सहसा व्हिटॅमिन डी आठवड्यातून एकदा देतो आणि प्रत्येक वर्षी कमीत कमी 12 ते 20 डोसेज पण आपण सहज घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या रक्तामध्ये मुबलक व्हिटॅमिन डीचा साठा असावा.